कल्याण पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 19 वायलेनगर या परिसरातून भाजपचे अधिकृत उमेदवार साधना रवी गायकर हे 20 वर्षांपासून कार्य करत आहे। या परिसरात महिलांसाठी ई टॉयलेट सुविधा, लहान मुलांसाठी गार्डन साठी ज्येष्ठ नागरिक कट्टा, मुलांना वाचनाची आवड अधिक निर्माण होण्यासाठी वाचनालय बांधण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले। तसेच असे विविध नियोजन करण्यात आले आहे। साधना गायकर यांना मत देण्यासाठी प्रभागातून विविध भाषेतून नागरिकांना आवाहन करण्यात आले। तर पाहूया इंडिया टीव्ही न्यूजची केलेली ही खास बातचीत। नमस्कार, माझ्या वॉर्डमधील आणि टीव्ही बघणाऱ्या सगळ्या माझ्या बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, माझं नाव साधना रवी गायकर, वॉर्ड क्रमांक 19 वायलेनगर येथून मी इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीची। माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की या वेळेला तुम्ही भाजप या पक्षालाच प्रचंड बहुमताने विजयी करा। याचं कारण असं आहे की हा एकमेव पक्ष असा आहे की ज्यांनी 1000 करोडच्या वर पैसे हे फक्त कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी ठेवलेले आहेत। जो विचार इतर कुठल्याही पक्षाने केला नाही। आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की माझ्यासारखी जर एक सुशिक्षित आणि समजूतदार जर उमेदवार तुम्ही निवडून दिली तर या वॉर्डचा विकास अगदी खूप चांगल्या पद्धतीने करता येईल। माझ्या बऱ्याच काही योजना आहेत ज्या मी आता इतक्यात सगळं लगेच नाही टी व्हीवर सांगू शकत, पण तरी थोडक्यात सांगते। काही महत्त्वाचे पॉईंट्स सांगते मी की जसं इथे आपल्या संपूर्ण वॉर्डमध्ये एकही लेडीज टॉयलेटची सुविधा नाही आहे। मी कुठेतरी ई टॉयलेट सुविधा बघितली आहे, ₹1 कॉईन टाकून जी वापरता येते। तर अशा ठिकठिकाणी मी लेडीज टॉयलेट सुविधा करणार आहे आपल्या बायकांसाठी। प्रत्येक सोसायटीमध्ये गार्डन इक्विपमेंट्स आणि सिनियर सिटिझन्सना बसण्यासाठी ठिकठिकाणी बेंचेस हे माझं पहिलं कर्तव्य असणार आहे। मुलांना वाचनाची आवड खूप कमी झालेली आहे, त्यामुळे एक सुंदर वाचनालय करणार आहे मी। आणि याप्रमाणे डासांचाही खूप त्रास आहे, तर प्रत्येक सोसायटीला एक फॉग मशीन माझ्या निधीतून मी भेट देण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून यापुढे सोसायटीला जेव्हा वाटेल त्यावेळेला ते त्या फॉग मशीनचा उपयोग करू शकतील। म्हणजे कुणाच्याही याच्यावर अवलंबून राहायची गरज नाही आहे की फॉग मशीन बोलवा आणि मग ते फिरवा, ते तुमच्याचकडे सोपवलं जाईल। आणि अशा प्रकारच्या इतर बऱ्याच योजना आहेत ज्या तुम्हाला वेळोवेळी समजून जातील। तर कृपया मला म्हणजे साधना गायकर वॉर्ड क्रमांक 19 हिला भाजपची उमेदवार म्हणून तुम्ही स्वीकार करा आणि आपला विकास करून घ्या। गायकर यांना बहुमताने विजयी करा अशी मी आशा बाळगते। तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या मतदानाची खूप गरज आहे। त्या खूप काही आपल्या लेडीजसाठी करणार आहे, तर त्यांना प्लीज पाठिंबा द्या आणि बहुमताने विजयी करा एवढीच मी आपणास विनंती करते। रुपाली गडगे उमेदवार सौ साधना गायकर यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा, त्यांना खूप शुभेच्छा देते आणि कमळाला वोट करा त्यांना आणि अशी विनंती करते आणि आपल्या शहराचा विकास हा घडवून घ्या। મિનેશ વડેરા બોલું છું। અગર આપણે જો આપણા શહેરનો વિકાસ કરવો હોય, આપણા દેશનો વિકાસ કરવો હોય તો મને એમ લાગે છે કે સાધના રવિ ગાયકર ઇઝ ધ બેસ્ટ કેન્ડિડેટ। અને અગર આપણા શહેરનો જો ખૂબ જ વિકાસ કરવો હોય અને જે મોદી સાહેબે જે કીધું છે કે અચ્છે દિન આएंगे, તો એની માટે હું બધાને એક રિક્વેસ્ટ કરું છું કે આપણે સાધના રવિ ગાયકર જે આપણા વાયલેનગરમાંથી ઊભા છે તેમને પ્રચંડ બહુમતથી વિજય કરીએ એવી આપણી બધાની। മുനിസിപ്പൽ കോർപ്പറേഷൻ ഇലക്ഷൻ ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിയുടെ ഉമ്മേദ്വാറായി നിൽക്കുന്ന ശ്രീമതി സാധന രവി ഗായക്കർക്ക് താമര ചിഹ്നത്തിൽ വോട്ട് ചെയ്ത് വമ്പിച്ച ഭൂരിപക്ഷത്തോടുകൂടി വിജയിപ്പിക്കണമെന്ന് ഈ നാട്ടിലെ എല്ലാ മലയാളികളോടും വിനീതമായി അഭ്യർത്ഥിക്കുന്നു। ನಮಸ್ತೆ, ಮಿಸಸ್ ಕಡೋಲಿ, ನಾನು ಮಿಸಸ್ ಕಡೋಲಿ। ನಮ್ಮ ಸಾಧನಾ ಗಾಯಕರ್ ಅವರು BJP ಅಭ್ಯರ್ಥಿ ಇದ್ದಾರೆ। ಅವರು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು, ಎಲ್ಲ ಕನ್ನಡಿಗರು, ಎಲ್ಲ ಮುಂಬೈ ಕಲ್ಯಾಣ ಡೊಂಬಿವಲಿ ನಿವಾಸಿಗಳು ಈ ಸಾಧನಾ ಗಾಯಕರ್ ಅವರಿಗೆ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತ ನೀಡಿ ಅವರನ್ನು ಆರಿಸಿ ತರಬೇಕು। ಅವರು ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು। ಅವರು ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರನ್ನ ಈಗ ಸ್ವಲ್ಪದರಲ್ಲೇ ನಿಮಗೆಲ್ಲ ಅದು ಯಾವ ಯೋಜನೆಗಳು ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಯುತ್ತೆ। ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಈ ಸಾಧನಾ ಗಾಯಕರ್ ಅವರನ್ನು ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸಿ ತರಬೇಕು ನಮ್ಮರ ವಿನಂತಿ। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रवी गायकर, वार्ड नंबर 19 मध्ये वायलानगर या वार्डातून माझी मिसेस सौ साधना रवी गायकर उभे आहेत। तर सर्व नागरिकांना मी विनंती करतो की खरोखरच तुम्हाला जर विकास घडवायचा असेल तर तुम्ही साधना गायकर यांना प्रचंड मताने निवडून द्यावं। याचं कारण असं
की आजपर्यंत KDMCमध्ये आपण पाहत आहोत सभागृहामध्ये बरेचसे मौनी बाबा असतात, मौनी महिला असतात, त्यांच्या तोंडातून बोलतासुद्धा येत नाही. जर आपल्याला सभागृहामध्ये प्रश्न मांडायचा असेल त्यासाठी बोलण्यासाठी मला वाटतं माझी मिसेस साधना गायकर सक्षम आहेत. आपल्या वाड्यातील कोणतीही समस्या असली तर त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल का, नक्कीच म्हणजे त्यांच्याकडून करूनच घेईल ही मला गॅरंटी आहे. कारण ज्या महिला काय त्या आजपर्यंत कधी तोंडातून शब्द निघत नाही अशा महिला आज कॉम्पिटिशनला आमच्या उभ्या आहेत. तर त्या महिलांचा फक्त प्रश्न मांडू शकतील का, सभागृहात बोलू शकतील का, हा पर्व नागरिकांनी सर्व समजून घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे, हे ऑब्झर्वेशन करा आणि तुम्ही योग्य न्याय द्यावा हीच मी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hello everyone, my name is Supriya Gaikar. I am the daughter of candidate Sadhna Ravi Gaikar. He is my father, Ravi Gaikar. We have been working for the people in ward number 19 and as well as all over the Kalyan city from last 20 years. And now this good work will be carried forward by my mother, Sadhna Ravi Gaikar, who is contesting elections from ward number 19 and our party is Bharatiya Janata Party. You all must be knowing that BJP is the leading party in India and the latest smart city project has been assigned to Kalyan Dombivli. So we are very fortunate that we are getting this opportunity. So you just make the best use of this opportunity and vote, give your votes, maximum votes to Bharatiya Janata Party. नमस्कार, मैं सुप्रिया रवि गायकर उम्मीदवार साधना रवि गायकर की डॉटर हूँ और ये मेरे फादर रवि गायकर. हम पिछले 20 सालों से काम करते आ रहे हैं कल्याण के लिए, बट यही नेक काम आगे बढ़ाने के लिए मेरी मॉम साधना रवि गायकर आज कल्याण वार्ड नंबर 19 भारतीय जनता पार्टी से खड़ी है. सो मैं चाहती हूँ आप मैक्सिमम वोट्स दे. 1 तारीख को इलेक्शंस है, आप यूथ है, बिकॉज यूथ लोग छुट्टी के दिन वोटिंग करने आते नहीं हैं. सो आई रिक्वेस्ट वो यूथ अपने मॉम डैड को लेके, अपने भाइयों बहनों को लेके, अपने नानी नाना को लेके, जिनके भी वोटर्स लिस्ट में नाम है वो सब उस दिन बाहर निकल के कमल, लोटस, ये हमारा सिंबल है, उसको मैक्सिमम वोट दे के जिताए. क्योंकि भारतीय जनता पार्टी एक लीडिंग पार्टी है. हमने बहुत सारे एजेंडाज हमारे आगे डाले हैं, जैसे मेट्रो प्रोजेक्ट है जो खड़कपाड़ा से थाने की ओर हमने पहले ही रवि गायकर मेरे फादर ने आगे डाले थे. तो उसको ही आगे लेके जाने के लिए एक पावर चाहिए और वो पावर आपसे ही मिल सकेगी जब आप हमें मैक्सिमम वोट्स देकर जिताएंगे. हमारे बहुत सारे एजेंडाज हैं जो मेरी मदर ने आपको ऑलरेडी बताए हैं, जैसे पब्लिक टॉयलेट्स फीमेल के लिए, मोस्टली औरतों को प्रॉब्लम होता है उनके लिए यहाँ पे है नहीं टॉयलेट्स. एंड बच्चों के लिए खेलने के लिए मैदान नहीं है, बिकॉज सब हर कोई घर पे बैठा होता है क्योंकि उनके पास खेलने के लिए जगह नहीं होती. सो ये ऐसे 2-3 काफ़ी सारे हैं, बट हम ये फ़िलहाल अभी कर नहीं सकते बिकॉज हमारे पास पावर नहीं है. बट अगर आप चाहते हो आपके खुद का विकास हो, जैसे इस देश का नरेंद्र मोदी जी कर रहे हैं और हमारे महाराष्ट्र के लिए फडणवीस जी कर रहे हैं, तो मैं चाहती हूँ हमारे प्रॉपर एरिया में, कल्याण सिटी में, हमारे स्पेसिफिक वार्ड के लिए आप साधना रवि गायकर जो बीजेपी से खड़ी है उनको आप बहुमत देकर विजय कीजिए. थैंक यू सो मच. minasan konnichiwa. Watashi wa Supriya, watashi wa Nihongo no kyoshi desu. Watashi no okaa-san wa Sadhna Ravi Gaikar, BJP party no sankashima senko no tame ni. Kalyan no seiko wa anata no votes ga taihen important desu. So BJP to Narendra Modi kyo no Kalyan no higaいいですためにたくさんウォーツをしています。どうもありがとうございます。ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज.